5 संधी आहे. मुखसंधी, प्रतिमुखसंधी, गर्भसंधी, मग विमर्श संधी, निर्वहन संधी. प्रतिमुखसंधी पाहिली आपण तर त्याचे आहे 12 अंग. प्रतिमुख संधीचे आहे 13 अंग. कुठला आहे आता हा 31वा श्लोक सुरू आहे आपला. विलास, परिसर्प, विद्युत, शम, नर्म, नर्मद्युती, प्रगमन, निरोध, परिपासन, वज्र, पुष्प, उपन्यास आणि वर्णसंवाद. आता आपला श्लोक आहे 32वा. तर अत्यर्थे ते हा विलास स्यात् दृष्ट नष्टानुसर्पणम. आता पहिलं काय म्हणतात त्याने विलास. विलास म्हणजे काय? रतीच्या इच्छेला विलास म्हणतात. रतीच्या इच्छेला विलास म्हणतात. दुसरं आहे परिसर्प. परिसर्प म्हणजे काय की काहीतरी शोधलेलं आहे आणि मग ते नंतर नष्ट झालेलं आहे. जेव्हा बीज एकदा नष्ट झाले, परत दृश्य झाले, व परत नष्ट झाले आणि नंतर त्याची जर शोध सुरू झाला आहे त्याला म्हणतात परिसर्प. परिसर्प. परी म्हणजे परत, सर्प म्हणजे शोधणे. हां, ते झालं परिसर्प. पुढचं आहे 33वा श्लोक आहे. परिसर्प विद्युतम स्यात् प्रतिही परिहासवचो नर्म ध्रुती सज्जा द्युतिर्मता. रती म्हणजे इच्छा, इच्छा न राहणे. रती म्हणजे तुम्ही सांगितलं की रती म्हणजे कामदेवाची बायको आहे. हो, तिचं नाव आहे ना, कामदेवाच्या बायकोचं नाव रती आहे. इथे तुझं दुसरा तो त्याच्यामध्ये पण थोडासा वेगळा अर्थ आहे की नाही. अरती म्हणजे काय तर इच्छा न राहणे. रती म्हणजे इच्छा, अरती म्हणजे इच्छा न राहणे. रती म्हणजे काय की बीज नष्ट झाले तर पात्र दुःखित होते. त्याचे जे लक्ष्य आहे ते अलक्ष्य मानून त्याची इच्छा सोडून देतो, म्हणून याला विद्युत म्हणतात. म्हणून विद्युत हा काय झाला? अरतीच्या विरुद्ध झाला. रती म्हणजे बीज नष्ट झाले तर पात्र दुःखित होते. त्याचे जे लक्ष्य आहे ते अलक्ष्य मानून त्याची इच्छा सोडून देतो, याला विद्युत म्हणतात. अरती म्हणजे इच्छा न राहणे. नर्म म्हणजे काय? परिहासपूर्वक वचन बोलणे. नर्म म्हणजे परिहासपूर्ण वचन बोलणे, म्हणजे उपहासाने बोलणे एखादं वाक्य. नायक नायिका एक दुसऱ्यांच्या प्रति परिहासपूर्वक वचन बोलतात, त्याला नर्म म्हणतात. काय म्हणतात ना? नर्म, नर्मद्युती. हां, इथे नर्म आहे, नर्मद्युती वेगळा आहे. पण नर्मपासून उत्पन्न होणारी द्युती म्हणतात म्हणजे त्याला नर्मद्युती म्हणतो. इथे द्युती म्हणजे काय? तो प्रकाश, चेहऱ्यावरची चमक. द्युती म्हणजे काय म्हटलं इथे? चेहऱ्यावरची चमक. म्हणजे नर्मपासून उत्पन्न झालेली द्युती म्हणून त्याला नर्मद्युती. आणि नर्म म्हणजे काय? परिहासपूर्वक बोललेले वचन. पात्रांमध्ये धैर्याचा संचार असणे म्हणजे नर्मद्युती. पात्रांमध्ये धैर्याचा संचार असणे म्हणजे नर्मद्युती. पुढचा आता 34वा श्लोक आहे. उत्तरा वाक् प्रगमनम हितरोधो निरोधनम पर्युपास्तिरन्यूनयः पुष्पम वाक्यम विशेषवत. जेव्हा पात्रांमध्ये उत्तरोत्तर वचन संवाद होतात ज्यामुळे बीज उद्धारित होते त्याला म्हणतात प्रगमन. म्हणजे त्याच्यामध्ये संवादच म्हणणार ना. जेव्हा पात्रांमध्ये उत्तरोत्तर वचन म्हणजे संवाद होतात त्याला काय म्हणतात? प्रगमन. आणि पुढे निरोध. निरोध म्हणजे हित, रोखणे. निरोध म्हणजे काय? विरुद्ध. काहीतरी रोखून धरणे. ज्यामुळे बीज याच्यात आपल्या ब्रॅकेटमध्ये केलेला आहे तुम्ही. जेव्हा पात्रामध्ये उत्तरोत्तर वचन संवाद होतात, नंतर ब्रॅकेटमध्ये ज्यामध्ये बीज 34व्या याच्यात इकडे सांगतात हे ज्यामध्ये जेव्हा पात्रांमध्ये हे ज्यामध्ये बीज हे उद्धारित होते. उद्धारित होते. ज्यामुळे बीज उद्धारित होते. हित रोखणे म्हणजे निरोध होय. एखादी इच्छित वस्तू किंवा प्रसन्नदायक वस्तू एखाद्या घटनेद्वारा थांबवून ठेवणे म्हणजे निरोध होय. एखादी इच्छित वस्तू एखाद्या घटनेद्वारा थांबवून ठेवणे म्हणजे निरोध होय. नायकादींना रोखणे, त्यांच्यामध्ये अवरोध उत्पन्न करणे म्हणजे निरोध होय. एखाद्या घटनेमध्ये त्यांना विरोध असेल कोणाचा काही तर त्या गोष्टीपासून त्यांना रोखणे म्हणजे निरोध होय. म्हणजे काय झालं? हे सगळ्या घटना आहे. प्रसंगामध्ये कोणी कोणी कसं वागतं तसं त्यांचं त्या घटनांचं ते नाव दिलेलं आहे. रागवलेल्या व्यक्तीला मनवणे म्हणजे परिउपासन होय. रागवलेल्या व्यक्तीला मनवणे म्हणजे परिउपासन होय. अनुनय म्हणजे काय? विनय. विनय म्हणजे परिउपासन. आणि व्रज म्हणजे निष्ठुर वचन. व्रज म्हणजे वज्र नाही येते, व्रज म्हणजे निष्ठुर वचन. व्रज नाही वज्रच आहे. वज्र म्हणजे काय ना? निष्ठुर वचन.
आता मी वलाही हे दिला जला दोन्ही याला नाही, वज्र म्हणजे निष्ठुर वचन. पुष्पम वाक्यम विशेषवत म्हणजे विशिष्टयुक्त वाक्याला पुष्प म्हटले आहे. विशिष्ट वाक्याला पुष्प म्हटलेले आहे. पुढचं आहे उपन्यासस्तु सोपायम वज्रम प्रत्यक्ष निष्ठुरम चातुर वर्णोपगमनम वर्णसंहार दृश्यते. आता हा 35वा श्लोक. वर्णसंहारम इष्यते. एखाद्या प्रसंगात उपाययुक्त हेतू सांगायचा असेल किंवा उपाय सुचवायचा असेल त्याला उपन्यास म्हणतात. एखाद्या प्रसंगात उपाय सुचवायचा असेल तर त्याला उपन्यास म्हणतात. तर जेव्हा नायकादी सोबत कोणी पात्र प्रत्यक्ष रूपाने निष्ठुर वचन बोलत असेल तर त्याला वज्र म्हणतात. निष्ठुर वचन बोलणे म्हणजे वज्र. म्हणजे नायकादी सोबत कोणी जर निष्ठुर वचन बोलत असेल तर त्याला काय म्हणतात? वज्र. मग चारी वर्ण ब्राह्मण वगैरे जे वर्ण आहेत एकत्र असतील तर तिथे वर्णसंहार होतो. म्हणजे चारी वर्ण एका स्थानावर स्थित होणे म्हणजे वर्णसंहार. चारी वर्ण एका स्थानावर स्थित होणे म्हणजे वज्रसंहार. आता पुढे हे काय झाले? हे सगळे झाले आपले प्रतिमुख संधीचे अंग झाले है ना. झाले पूर्ण. विलास, परिसर्प, विधुत, शम, नर्म, नर्मद्युती, प्रगमन, निरोध, परिपासन, वज्र, पुष्प, उपन्यास तथा वर्णसंहार. आता हे जेवढे लक्षात राहतील कारण हे जरा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. जेवढे लक्षात राहील तेवढे राहतील. पुढचा आहे 36वा श्लोक. आता याच्यामध्ये गर्भसंधीबद्दल सांगितलं आहे. तर गर्भसंधी म्हणजे काय की जेव्हा बीज दिसल्यावर परत नष्ट होऊन जाते व परत त्याचा शोध सुरू होतो तिथे गर्भसंधी होते. म्हणजे गर्भसंधी म्हणजे काय की इथे एकदम नाटकाचा किंवा याचा पीक पॉईंट असतो एकदम. तिथे पुष्कळ संकट आलेले असतात. पुढे काही मार्ग दिसत नसतो किंवा एखादा मार्ग दिसलेला असतो आणि परत त्याचा नसेल दिसला तर परत त्याचा शोध सुरू होतो. तर ती कुठली संधी आहे? गर्भसंधी. याची 12 अंग आहेत. येथे पताका आणि प्राप्ती अवस्था आहे. याचे मिश्रण असते परंतु पताका असणे अनिवार्य नाही. पताका कधी असते तर कधी नसते. पण प्राप्ती संभव असणे खूप महत्त्वाचे आहे. मग याचे कुठले अंग आहेत? अभूताहरण, मार्ग, रूप, उदाहरण, क्रम, संग्रह, अनुमान, तोटक, अधिबल, उद्वेग, संभ्रम, आक्षेप. याचे लक्षण पुढे सांगितलेले आहे. कुठले हा 37वा श्लोकमध्ये यांनी सगळे 12 अंग दिलेले आहेत गर्भसंधीचे. मग जेथे छद्म किंवा कपट असेल तिथे अभूताहरण आहे. त्याला अभूताहरण म्हणतात. जेथे छद्म किंवा कपट असेल तिथे अभूताहरण असते. हे गर्भसंधीचं अंग आहे. यामध्ये काय येतं की कपटाने जेथे काही मिळवले जाते ती घटना याच्यामध्ये येते. कपटाने काही मिळवले असेल तर ती घटना याच्यामध्ये येते. तर त्याला काय म्हणतात? अभूताहरण. दुसरा आहे मार्ग. जिथे निश्चित तत्वाचे अर्थप्राप्ती असेल त्याला मार्ग म्हणतात. जिथे निश्चित तत्वाची अर्थप्राप्ती असेल त्याला मार्ग म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू किंवा गोष्ट जशी आहे तशी सांगणे म्हणजे मार्ग. एखादी वस्तू किंवा गोष्ट जशी आहे तशी सांगणे म्हणजे मार्ग. म्हणजे नायकाच्या प्रती कोणी शुभचिंतक पात्राच्या द्वारा प्राप्तीची सूचना मिळते. मग आता पुढचा आपला 39वा श्लोक. रूपम वितर्कवद वाक्यम सोत्कर्षम स्यात् दावृतीः क्रमः संचित्यमानाप्तीः भावना ज्ञान मथापरे. आता यामध्ये कुठले आलेले आहे? रूप, क्रम, अनुमान आणि अधिबल. नाही, रूप आणि क्रम दोनच आले याच्यामध्ये. रूप म्हणजे काय आणि क्रम म्हणजे काय? रूप म्हणजे काय तर तर्कवितर्काने संदेहाने युक्त जर वाक्य असेल तर त्याला रूप म्हणतात. तर्कवितर्क संदेहयुक्त एखादं वाक्य असेल तर त्याला काय म्हणतात? रूप. उत्कर्षसहित वाक्य म्हणजे उदाहृती. उदाहृती म्हणजे उदाहरण. एखाद्या वक्तव्याने दुसऱ्याला आनंद प्राप्त होतो. एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याला आनंद प्राप्त होतो. उत्कर्षसहित वाक्य म्हणजे त्याला म्हणतात उदाहृती. आनंदासहित एखादं वाक्य कोणी काही बोललं असेल तर त्याला काय म्हणतात? उदाहृती. मग आता पुढचा आहे क्रम.
क्रम म्हणजे ज्या वस्तूची इच्छा केली आहे ती वस्तू प्राप्त होणे म्हणजे क्रम. क्रम. संचित्य म्हणजे चिंतन म्हणजे विचार करून. संचित्य म्हणजे विचार करून. भावज्ञान याचा दुसरा अर्थ आहे की दुसरे आचार्य लोक त्याला भावज्ञान असे म्हणतात. दुसरे आचार्य लोक त्याला भावज्ञान असे म्हणतात. म्हणजे दुसऱ्या पात्रांकडून नायक वगैरे आदींचं ज्ञान मिळेल. हे याचे वेगवेगळे अंग आहेत. पुढचा आहे संग्रह. आता हा कुठला 40वा श्लोक आहे. संग्रह सामदानोक्ती अभ्युहो लिंगतो नुमा अधिबलम अभिसंधी सरब्धम तोटकम वचः. साम दाम युक्त उक्तीला संग्रह म्हणतात. म्हणजे साम आणि दामाने एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करणे त्याला म्हणतात संग्रह. साम दाम युक्त उक्ती म्हणजे संग्रह. म्हणजे साम आणि दामाने कोणाला प्रसन्न करणे म्हणजे संग्रह. आणि ते साम म्हणजे काय, तर साम म्हणजे गोड किंवा प्रिय वाक्य आणि दान म्हणजे मुक्त वचनाला. साम व दानाने मुक्त वचनाला संग्रह म्हणतात. साम म्हणजे गोड किंवा प्रिय वाक्य म्हणजे म्हणून साम दाम दंड. आता पुढचं आहे अनुमान. अनुमान म्हणजे एखाद्या हेतूने एखाद्या गोष्टीचा अंदाज करणे म्हणजे तर्क करणे म्हणजे अनुमान. एखाद्या हेतूने किंवा एखाद्या गोष्टीचा अंदाज करणे म्हणजे तर्क करणे म्हणजे अनुमान. अभ्यूह म्हणजे अंदाज. अभ्यूह म्हणजे अंदाज. लिंग म्हणजे हेतू. लिंग म्हणजे नायक आदीच्या द्वारा हेतूच्या आधारावर तर्क करणे म्हणजे